जय खानदेश मंडळी. तुम्ही देखील आणत की मना मागे जे नदी सारखं चित्र देखील आहे ना, पण ते नदी नाहीये. ते शेतकरीनं वावर येतात त्यांनी जी मेहनत होती, जो घाम होता, जे कष्ट होतं या शेतीमध्ये त्यांनी टाकेल होतं. आणि 31 तारीखले जो पाणी पडना त्यांना मग काही शेतकरीसले तर फायदाच होईना. पण काही शेतकरी असा आहेत बिचारा की त्यासले हाऊ पाणी अक्षरशः काळा ठरना. म्हणजे यानं कारण असं आहे की त्यासनी जी मेहनत होती या पाणीमा लायल होती आणि त्या पाणीमा अक्षरशः कंबर इथलं म्हणजे गुडघा इथलं पाणी इला गेले. आणि जे त्यासनं कपास होतं, मका होतं, ते या पाणीमा डुबी गए. तर आपला सोबत शेतकरी आहेत आणि त्या शेतकरीसले आपण विचारायला प्रयत्न करू की काही शेतकरीसले तर आनंद होईनाच, पण ज्या काही शेतकरी आहेत बिचारा त्या आज बी पाणीमा डुबेल दिखी राहणार. तर आपला सोबत शेतकरी आहेत. दादा काय सांगशात अहो, पाणीना फायदा तुम्हाला कितला होईना? अहो आज 800 वना इतला नुकसान होईने ते याजना पैसा काढी काढी बटा हाल होई राहणार शेत आमले खवाले नाही आते आते का देखो यादाला फ्री राहणार शेत पण आमने नुकसान होई जाले आमले शांत बटना पडी राहणार सरकार काही मदत करी नाही राहणार आमले येना करता आम्ही गण कोशिश करत पण मग पाणी मग वावरे शेत मग काय करो ना ते इलाज नाही बा आमले शेतकरीसले म्हणजे जो त्यासनं म्हणणं आहे की काही ठिकाणी जो पाणीना फायदा ना बाकी शेतकरी बी आहेत, त्यासले बी विचारू. दादा जो अहो पाणी पडना या नावात तुम्हाला फायदा होईल का नुकसान होईल? फायदे का दादा बाकी नसले फायदा होय ना आमले तर नुकसानच आहे. आजू बी वावरात मग डाबा भरेलेत ते पाणी कमी नाही होई राय ना बरं आमनं पिकेस ना बरं पूर्ण नुकसान होई जायले. बरोबर. आज 4 ऑगस्ट येईल का म्हणजे चार 4 ऑगस्ट ही गया 31 तारीख न व्हायले. आज तुम्हाला 4 ही गया तरी कोणी काही ध्यान नाही दे राय ना. प्रशासनने ध्यान द्यायला पाहिजे कोणी काय नुकसान व्हायले काय पंचनामा करायला पाहिजे काहीतरी भरपाई द्यायला पाहिजे. शेतकरीने जीवन तर त्यावरच आहे ना, दुसरी काही आवक राहत नाही. व्याजना पैसा टाकेले काढेलेत आणि आटे टाकेलेत. बरोबर की त्यासनं असं म्हणणं आहे की ते पंचनामा काही ठिकाणी पंचनामा तर होईनाच, पण पंचनामा फक्त कागदोरच रास असं त्यासले वाटी राहणं मनीसन. जी परिस्थिती आहे, कारण की 31 तारीखला जो पाऊस व्हायला होता आणि तो पाऊस इतका बेकार होता अक्षरशः ढगफुटी सर म्हणजे ढगफुटीच व्हायला असंच धरल्या. आणि आज 3-4 दिवस होई गया तरी त्या वावरमा पाणी जसं न जसं आहे मनीसन. प्रशासनने असं नाही म्हणायला पाहिजे की काही म्हणजे धुळे जिल्हामा एकदम म्हणजे काही शेतकरीसले एकदमच फायदा होईना बा होईना, काही शेतकरीसले फायदा होईना. पण काही शेतकरी असा आहेत की आज बी त्या त्या पाणीमाच डुबेलेत म्हणीसन. त्यासनाकडे देखील सण काहीतरी मदत ना एक हा पाऊल पुढे यायला पाहिजे असं त्यासनं म्हणणं आहे. बोली खांडेस मराठीसाठी संदीप त्रिभुवन, धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज.